विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 या कालखंडाचा विचार करता. प्रकरण तिसरे, आदिलशाही आणि मुघलांशी शिवाजी महाराजांचा संबंध. या प्रकरण क्रमांक 3 मधील अ नंबरचा पॉइंट तो म्हणजे शिवाजी महाराजांचे प्रारंभीचे संघटन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची माहिती पाहत असताना शिवाजी महाराजांचे प्रारंभीचं संघटन याबद्दल माहिती पाहत असताना सर्वप्रथम आपल्याला कालच्या पिरियडमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण आणि पहिले पाऊल जे छत्रपती शिवाजी महाराजांचं 12 मावळ प्रदेश काबीज करण्याचं जे धोरण म्हणजे पुणे आणि सुप्याची जहागिरी सांभाळत असताना त्यांनी 12 मावळ प्रदेश स्वतःच्या अंतर्गत घेण्यास प्रारंभ केला. अनेक त्या ठिकाणचे पाटील देशमुख असतील यांना आपल्या नियंत्रणात आणण्यास त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. अशा परिस्थितीमध्ये काही मातब्बर जे काही त्या ठिकाणचे पिढ्यानपिढ्या राज्य करत आलेले जे काही बांदल असतील, जेथे देशमुख हे तत्कालीन स्थितीमध्ये एक मातब्बर व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. बांदल घराणे 12 मावळ व जवळजवळ 3 पिढ्यापासून त्यांच्या अंतर्गत म्हणजे त्यांची त्या ठिकाणी जहागिरी होती. आणि या बाबीचा विचार करता बांदल व जेथे ह्या दोघांमध्ये, बांदल आणि जेथे देशमुख यांच्यामध्ये परस्परामध्ये वैरभावना होती, म्हणजे एक विरोधक होते एकमेकाबद्दल. शिवाजी महाराज कर्नाटकहून पुण्यामध्ये आल्यानंतर म्हणजे शहाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांना बंगळूर कर्नाटकमध्ये बोलवून घेतलं होतं. काही काळ तिथे राहिले. ते परत आल्यानंतर त्यांनी पुणे जहागिरीतील जो प्रदेश, जो 12 मावळ प्रदेश, हा प्रदेश कृष्णाजी नाईक बांदल यांनी पूर्णपणे मिळून घेतला होता. पण अशा स्थितीमध्ये हा प्रदेश कसा मिळवावा, जो कृष्णाजी नाईक बांदल यांच्या ताब्यामध्ये होतो, तो प्रदेश कसा मिळवावा यासाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक युक्ती आखली, किंवा तत्कालीन स्थितीमध्ये जे दादोजी कोंडदेव छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही संरक्षक यांनी योजना आखली. त्यामध्ये ज्या काही कान्होजी नाईक आणि कृष्णाजी बांदल या दोघांमध्ये वैर असल्यामुळे सर्वप्रथम दादोजी कोंडदेव यांनी कान्होजी जे काही जेथे म्हणून ओळखले जात होते आपल्या पक्षामध्ये दाखल करून घेतलं, किंवा आपल्या बाजूने करून घेतलं. आणि अशा स्थितीमध्ये जे कृष्णाजी बांदल ज्याला म्हणून ओळखलं जात होतं, त्याला कैद करण्यात आलं, त्याला योग्य ती शिक्षा करण्यात आली, आणि 12 मावळ प्रदेश हा पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात म्हणजे शहाजीराजांची जी सत्ता त्यामध्ये सामील करून घेण्यात आली पुण्याच्या जहागिरीमध्ये. कान्होजी नाईक हे मोसे खोऱ्यातील एक वतनदार होते, आणि तत्कालीन स्थितीमध्ये त्यांच्याकडे जी सत्ता होती ती पूर्ण सत्ता शिवाजी महाराजांना येऊन त्यांच्याकडे मिळाल्यानंतर शिवाजी महाराज आणि त्यांची एक संघटन शक्ती वाढण्यास प्रारंभ झाला. जे मावळ खोरे होतं हे संघटित केल्यानंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजीराजांना जे मिळालेलं आदिलशहाकडून मिळालेले जे काय मुलूक जहागिरीमध्ये, विजापूरच्या आदिलशहाकडून मिळालेला प्रदेश म्हणजे भीमा व नीरा या नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश, म्हणजेच हा प्रदेश पुन्हा एकदा म्हणजे आपल्या राज्यामध्ये म्हणजे पुण्याच्या जहागिरीमध्ये मिळवण्यासाठी म्हणून कार्य करायला सुरुवात केलं. जो प्रदेश शहाजीराजांना दिला गेला होता तो आजूबाजूचा प्रदेश, हा प्रदेश फक्त नावाला आदिलशहाने शहाजीराजांकडे दिला, पण त्या ठिकाणच्या प्रदेशावर पूर्णपणे नियंत्रण हे कोणाचं होतं? आदिलशहाचं होतं.
आदिलशहाने पुणे व सुपे परगणे जहागिरीमध्ये शहाजीराजांना दिले, पण या परिसरात जे काही कोंढाणा असेल, पुरंदर, चाकण, तोरणागड, राजगड, रोहिडा जे काही गड, सुभानमंगळ, हे जे किल्ले होते ते आदिलशहाकडे होते. म्हणजे शहाजीराजांना त्या ठिकाणची जहागिरी दिली, पण किल्ल्यावर ताबा त्यांचाच होता. या बाबीनंतर हे किल्ले हे स्वराज्य स्थापनेसाठी किंवा स्वराज्यासाठी महत्त्वपूर्ण होते, आणि या किल्ल्यावर जर ताबा मिळाला तरच हिंदवी स्वराज्य वाढवण्यासाठी एक मदत होईल, अशा प्रकारची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांनी आदिलशाहीला उघड विरोध करत तत्कालीन स्थितीमध्ये करणं एक संकट ओढवण्याचं काम होतं. त्यामुळे त्यांनी काय केलं, आपल्या सावध भूमिका घेत एक किल्ले घेण्यास प्रारंभ केला. मग हे किल्ले घेत असताना तत्कालीन स्थितीमध्ये शिवाजी महाराजांचं बळ किंवा जे सैन्य शक्ती वाढण्यास प्रारंभ झाली, आणि अशा प्रकारे सर्वप्रथम कर्नाटकहून पुण्याला आल्यानंतर त्यांनी कृष्णाजी नाईक यांचा बंदोबस्त केला, आणि त्यांचा बंदोबस्त केल्यानंतर सर्व जे काही मावळ प्रांताचे जेथे, बांदल, देशमुख हे सर्वजण एकत्र यायला लागले आणि शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये किंवा शिवाजी महाराजांच्या अंतर्गत कार्य करायला सुरुवात केली. त्यानंतर आदिलशहा विरुद्ध एक वैरभावना किंवा शत्रुता हे शिवाजी महाराजांनी सुरुवात केली. ती उघडपणे नव्हती, तर आतमधून होती किंवा अंतर्गत होती. आता आदिलशाही दरबारात मुस्तफा खान, अफजल खान अशासारखे जे मातब्बर सरदार शहाजीराजे यांचा विरोध करत होते, त्यांचे शत्रू म्हणून ओळखले जात होते. समोरासमोर न बोलता ते शहाजीराजाबद्दल मराठा सरदार शहाजीराजे भोसले यांच्या विरुद्ध आदिलशहाच्या मनामध्ये एक शत्रुता किंवा वैरभावना निर्माण करणे, त्याच्याविषयी अनेक वाईट बाबी सांगणे, असं काम करायला सुरुवात केली. आणि आदिलशहाने सुद्धा या बाबीवर विश्वास ठेवून तत्कालीन स्थितीमध्ये शहाजीराजांची मालमत्ता पूर्णपणे जमा करण्याचा आदेश आदिलशहाने इसवी सन 1643 मध्ये दिला. शिवाजी महाराजांनी, आणि त्याचा प्रमुख उद्देश काय होता, जे शहाजीराजांची सत्ता म्हणजे शिवाजीराजांना दिली होती शहाजीराजांनी पुणे व चाकणचा परिसर, पुणे व सुप्याचा प्रदेश, त्या ठिकाणी शिवाजी महाराज होते. तो प्रदेश नेस्तानाबूत म्हणजे पूर्णपणे नष्ट करण्याचं काम करण्यासाठी म्हणून सुद्धा आदिलशहाने एक आदेश दिला. अशा परिस्थितीमध्ये जी काही राज्याची परिस्थिती नाजूक बनली गेली, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांपुढे आणि शहाजीराजापुढे एक प्रश्न होता. तो प्रश्न म्हणजे आदिलशहापुढे सरळ शरणागती पत्करायची किंवा त्यांना विरोध करायचा. पण शहाजीराजांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा पर्याय निवडला, आणि राजमाता जिजाऊ असतील, त्यानंतर शिवाजीराजे असतील आणि दादोजी कोंडदेव यांनी शहाजीराजांच्या या निर्णयाचं स्वागत केलं. आणि त्यांनी त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वय होतं 14 वर्ष. त्यांनी आपल्या जे काय सोबत असणारे जे काही सवंगडी, त्याबरोबर मातब्बर सरदार, त्यामध्ये बाजी पालस्कर असेल, कान्होजी नाईक जेथे असतील, यासारखी जाणकार व्यक्ती, त्याचबरोबर तानाजी, सूर्याजी, येसाजी, कोंडाजी, दादाजी, असे जे काही जीवाभावाचे जे काही सवंगडी होते, आणि शिवाजी महाराजांच्या वयाची जे काही सैनिक होते, यांनी पुणे परिसराची नासाडी, जो आदिलशहाने आदेश दिला होता ते थांबवण्यासाठी म्हणून जे काही रोहिरेश्वर डोंगराच्या आश्रयाने या आदिलशहाच्या सैन्याविरुद्ध लढा देण्याचं काम केलं. आणि अशा स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याची एक संकल्पना पुढे येण्यास प्रारंभ झाली, किंवा हिंदवी स्वराज्याची एक मुहूर्तमेढ रोवण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर हिंदवी स्वराज्याची संकल्पना, छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना किंवा संकल्प केला. याचं कारण म्हणजे
शिवाजीराजांच्या आयुष्यामध्ये जो हा निर्णय, हा प्रसंग हा महत्त्वपूर्ण मानला जातो. कारण आदिलशाहीशी उघड उघड विरोध करणे हे जमणारं नव्हतं, पण आदिलशहाला विरोध करणं हे शिवाजी महाराजांनी ठरवलं. त्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यास प्रारंभ केला. तत्कालीन स्थितीमध्ये रोहिड खोऱ्यातील भोर तालुक्यात सह्याद्रीच्या शिखरामध्ये जे शंभू महादेवाचं ठिकाण रोहिलेश्वर, या ठिकाणी देवालयामध्ये त्यांनी आपल्या सवंगड्यासह प्रतिज्ञा केली की हिंदवी स्वराज्य म्हणजे जनतेचं राज्य निर्माण करण्याची आपली त्यांनी प्रतिज्ञा केली. आणि या आदिलशाही असेल किंवा आदिलशाही असतील, निजामशाही असेल, त्याचबरोबर मुघल असतील, यांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी सैन्याची व्यवस्था करण्यास प्रारंभ केला. मग अशी परिस्थिती निर्माण झाली की आदिलशहा यांनी सुद्धा शिवाजी महाराज आणि शहाजीराजांचं कर्तृत्व हे समजून घेण्यास प्रारंभ केला. आणि यांच्यापासून आपल्याला धोका नाही हे सर्वप्रथम, म्हणजे धोका आहे हे सर्वप्रथम ज्यांनी सांगितलं होतं, ते त्यांना काही काळानंतर समजायला लागलं की जे धोका उघड धोका दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या सरदारांनी केला होता. पण काही कालखंडानंतर आदिलशहाने शहाजीराजांना एक पुन्हा माफ केलं आणि त्यांच्याकडे एक मैत्रीपूर्ण संबंध, म्हणजे त्यांच्याशी एक वैरभावना सोडून देऊन एक सरदाराप्रमाणे त्यांच्यासोबत एक व्यवहार करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर आदिलशहा आणि शहाजीराजे यांच्यामध्ये जी काही शत्रुता होती ती कमी झाली. मावळ परिसरात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा जो संकल्प काही कालखंडापुरता सोडून दिला की आपल्या वडिलांवर आलेले जे संकट, त्यामुळे काही काळापुरतं त्यांनी काय केलं, तर जी स्वराज्याची संकल्पना घेतली होती त्याचं कार्य काही कालखंड थांबविलं काही काळापुरतं. त्यावेळेस विजापूरचे जे आदिलशहा यांनी कर्नाटक मोहिमेकडे आपलं लक्ष वळवलं. मग कर्नाटक मोहिमेकडे आदिलशहाने सर्व लक्ष वळवल्यानंतर शिवाजीराजांकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. आणि याच सुमारास मुस्तफा खानाने शहाजीराजाविषयी खोटी तक्रार आदिलशहाच्या मनात करण्यास प्रारंभ केला. पण तत्कालीन स्थितीमध्ये शहाजीराजाबद्दलची जी तक्रार आदिलशहाने मान्य न करता इसवी सन 1645 मध्ये शहाजीराजांना कर्नाटकच्या मोहिमेवर पाठविले. तेथे शहाजीराजांनी प्रचंड असं यश मिळवलं. मग त्यानंतर शहाजीराजांचा वर आदिलशहाचा विश्वास वाढत गेला. इसवी सन 1645च्या अखेरीस पुन्हा एकदा दादोजी कोंडदेवकडे, म्हणजे पुणे आणि सुपे या प्रदेश देऊन शहाजीराजांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो हिंदवी स्वराज्याची संकल्पना वाढवण्यासाठी मदत केली किंवा त्यांनी वाटचाल सुरू केली. सर्वप्रथम आदिलशहाने जो बंदोबस्त, म्हणजे कर्नाटक मोहिमेमध्ये यश मिळवल्यानंतर राजगड आणि तोरणा हे किल्ले शहाजीराजांना देऊन टाकले. आणि या किल्ले दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं जी काही स्वराज्याची संकल्पना पुढे वाढण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर पुण्याच्या परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतर्गत आला. आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे पुण्याचा स्वतंत्रपणे कारभार छत्रपती शिवाजी महाराजांकडे. आता जन्माला येऊ पाहणाऱ्या स्वराज्याच्या संकल्पनेला पूर्णपणे विरोध करण्याचं काम आदिलशहाने केलं होतं. परंतु स्वराज्याचं मुहूर्तबळ रवणं हे नियतीचं किंवा त्या काळाची एक संकल्पना असावी. त्यामुळेच इसवी सन 1645 मध्ये शिवाजीराजांना पुण्याचा राज्यकारभार स्वतंत्र पाहण्याची एक संधी मिळाली, शहाजीराजांनी दिली. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वय होतं 16 वर्ष. परंतु अल्प काळातच त्यांनी आपल्या जीवनपूर्ण संघर्षपूर्ण जीवन, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटपर्यंत, म्हणजे सुरुवातीपासून एक सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय पार्श्वभूमी त्यांनी लक्षात घेतलं त्या काळाची. आणि आपल्या अनुभवाच्या बळावर आणि आपल्या सभोवताली असणारे जे लोक यांच्या अनुभवातून
आपली स्वराज्याची संकल्पना दृढ करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी स्वतंत्र कारभाराचे पहिले उदाहरण म्हणजे पुण्याचा परिसर त्यांच्याकडे आला, जे शहाजीराजांनी दिला होता, त्यांच्याकडे सुपूर्त केला होता, जो आदिलशहाकडून मिळालेला होता आणि शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना दिला होता. त्या ठिकाणी एक न्यायपूर्णता किंवा न्याय करण्याचं काम सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी करण्यास प्रारंभ केला. त्यामध्ये जो रांजे गावचा बाबाजी पाटील हा एक जो पाटील होता, यांनी तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही एका स्त्रीवर अत्याचार करण्याचं काम केलं होतं आणि त्यामुळे त्याची चौकशी करून शिवाजी महाराजांनी त्यावर गुन्हा सिद्ध झाल्यानंतर बाबाजी पाटील यांचे हातपाय तोडले आणि एक न्याय प्रणाली म्हणजेच जे काही अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांविरुद्ध पहिलं पाऊल छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सुरुवात केली. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या या न्यायनिष्ठेवर त्याचबरोबर अशा बाबीनंतर अनेक लोक एकत्र यायला लागले आणि स्वतंत्र कारभाराची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांची सुरुवात झाली. अशा कालखंडामध्ये दादोजी कोंडदेव यांचं सहकार्य, जे संरक्षक किंवा एक गुरु म्हणून त्यांचे होते, जे शस्त्रास्त्र कला विद्या या सर्व बाबीची त्यांनी ओळख किंवा शिकवण दिलेली होती, यांची मदत छत्रपती शिवाजी महाराजांना झाली होती. आता या दादोजी कोंडदेवांचा मृत्यू हा 7 मार्च 1647 रोजी गंभीर आजाराने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे शिवाजी महाराजांचा जे काही स्वराज्याच्या हालचाली किंवा स्वराज्याची जी संकल्पना होती ती पुढे वाढवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः घ्यायला सुरुवात केली. स्वतः निर्णय घ्यायची क्षमता त्यांच्याकडे आली आणि तत्कालीन स्थितीमध्ये शिवाजी राजे पुण्याच्या जहागिरीची कारभारी नियुक्त करण्यात आलं. म्हणजेच दादोजी कोंडदेवांचा मृत्यू झाल्यानंतर शिवाजीराजांचा एक फार मोठा आधार संपला गेला किंवा तो तुटला गेला. दादोजी हे जसे पुणे परगण्याचे शहाजीराजांचे कारभारी होते, तसेच ते आदिलशाहीच्या दरबारातील कोंढाण्याचे सुभेदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हालचालीचा विचार करता कोंढाण्याचा येणारा नवा सुभेदार छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोधक असणार होता, हे लक्षात घेऊन दादोजी कोंडदेवाच्या मृत्यूनंतर पुणे जहागिरीत शिवाजी महाराजांनी सैन्यशक्ती वाढवण्यास प्रारंभ केला आणि स्वतःची सैन्याची व्यवस्था लावण्यास काम केलं. त्याचबरोबर अंतर्गत कारभार किंवा नीट बंदोबस्त केला. त्यावेळेस शहाजी राजाने शिवाजी महाराजांच्या या पुणे जहागिरीचा कारभार किंवा कारभारी म्हणून दादोजी कोंडदेवानंतर त्यांच्याकडे सुपूर्द केला आणि तेथून पुढे शिवाजीराजांनी स्वतंत्र पुणे जहागिरीचा स्वतंत्र कारभार स्वतःकडे घेतला आणि एक संघटित स्वरूप तत्कालीन स्थितीमध्ये म्हणजेच शिवाजी महाराजाचं प्रारंभीचं संघटन हे बांधलं गेलं आणि याचाच वापर पुढे आदिलशाही आणि मुघल यांच्याशी जे काही शत्रुता किंवा यांच्याशी लढा देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. म्हणजेच काल आणि आज आपण ज्या पिरियडमध्ये माहिती पाहिली ती पिरियड जी माहिती होती ती म्हणजे आदिलशाही आणि मुघलांशी शिवाजी महाराजांचा संबंध, प्रकरण 3. यामधील नंबरचा पॉईंट म्हणजे शिवाजी महाराजांचं प्रारंभीचं संघटन. म्हणजे शिवाजी महाराजांनी प्रारंभीच्या संघटन कशा पद्धतीने बांधणी केली आणि त्यानंतर आदिलशाही असेल आणि मुघलांशी कसा लढा दिला याबद्दलची माहिती आज आपण या पिरियडमध्ये अभ्यासली. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण आदिलशाही दरबारातील जो मातब्बर सरदार, जो अफजल खान म्हणून ओळखला जात होता, हा शहाजीराजांचाही एक विरोधक किंवा शत्रू म्हणून ओळखला जात होता. त्याचबरोबर या अफजल खानाने अनेक छोट्या मोठ्या राजांना त्यांच्या हत्या घडून आणून अनेकांचं राज्य आदिलशाहीमध्ये मिळवलं होतं. या आदिलशाह या अफजल खानाची कीर्ती वाढली होती आणि शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून आदिलशहाने, ज्याला बडी बेगम यांनी अफजल खान या मातब्बर सरदाराला
शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं, त्यावेळेसची घटना काय घडल्या गेल्या किंवा तो प्रकार त्या प्रसंग याबाबतची माहिती उद्याच्या प्रकरणात आपण पूर्णपणे अभ्यासणार आहोत.